तिथे तिथे सभा झालेल्या आहेत आणि म्हणून हा उपराचा निर्णय ज्यांनी दिला, ज्या निर्णय माणसाने दिला, त्याला सांगायचंय कडेकोट बंदोबस्तातून बाहेर ये, लोकांमध्ये उभा राहा या आणि मग सांग शिवसेना कोणाची. मी उभा राहतोय, मी जनतेतून उभा राहतो, आज राहिलेलो आहे. पण पोलिसांना बाजूला ठेवायचं आणि जनतेत जाऊन उभं राहून सांगायचं की शिवसेना मिंदेंची, मग जनता काय करते ते बघेल. एकूण सगळा लबाडांचा कारभार आजपर्यंत कधी महाराष्ट्रामध्ये नव्हता, तो दुर्दैवाने आपल्याच गद्दारांनी सुरू केला. या गद्दाराला पण काय दिलं नव्हतं, सगळं काही दिलं होतं. योगायोग असा की कालच आपले प्रधानमंत्री नाशिकमध्ये येऊन गेले आणि घराणेशाहीबद्दल बोलले. त्यांना हिंदुत्वाची विचारधारा असलेली ठाकरेंची घराणेशाही नको आहे. त्यावेळेला ज्या हिंदू हृदय सम्राटांनी मोदी गए तो गुजरात गया हे म्हटलं, त्यांची हिंदू घराणेशाही नको आहे. मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संमतीपत्रावर सही केली, ती घराणेशाही नको आहे. तर पाठीत वार करणारी छत्रपतींच्या भगव्याला कलंक लावणारी गद्दारांची घराणेशाही त्यांना प्यारी आहे. बाता मोठ्या मोठ्या करतात, भ्रष्टाचार निपटून काढणार. आजूबाजूला तुम्ही ज्यांच्यावर 70,000 कोटी घोटाळ्यांचे आरोप केलेले, ते सुद्धा घराणेशाही फोडूनच तुम्ही तुमच्यासोबत घेतलेत ना. अशी जर काही यादी काढली तर भरपूर होईल. कालच पाठीमध्ये ही घराणेशाही यादी भरपूर आहे. पण विशेष म्हणजे ज्यांना तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे आपण सगळ्यांनी मोठं केलं, ती लोक गेली. पण ज्यांनी मोठं केली ती साधी साधी माणसं आज सुद्धा माझ्या सोबत आहे. हीच माझी खरी ताकद आहे. पुढे मुंडेजी तुम्ही सांगत होता किती पैसे दिले इकडे पाणी योजनेला, माहिती का रे? 221 कोटी गेले पाण्यामध्ये. पाण्याचा पत्ता नाहीये. नाटक करायला फार येतं त्यांना. दरवर्षी जाय म्हणजे आता ना एकदा पाण्यामध्ये असं बुडवा की पुन्हा डोक्यावर काढता कामा नये. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शाखाभेटी दिल्या आणि ज्या कोणाला वाटत होतं की आपल्या वाडवडिलांची मालमत्ता आहे, कल्याण लोकसभा माझाच आहे, त्यांना कल्याण लोकसभा काय आहे हे शिवसैनिकांनी आपल्या सोबतच. मला आनंद आहे, राष्ट्रवादीचे सुद्धा स्थानिक नेते आहेत, काँग्रेसचे आहेत, आरपीआयचे आहेत, वंचितचे आहेत, आपचे सुद्धा आहेत. सगळेजण उतरले आणि सगळ्यांचं एकच म्हणणं, एकच निश्चय आहे, जिद्द आहे, जी आज तुफान गर्दी इकडे दिसते. इथं माझी केवळ शाखा भेट आहे. आणि नुसतं दिव्यामध्ये दिवा भेट दिली तर एवढा दिवा भडकतो, उद्या निवडणुकीत मशाल पेटल्यावर काय होईल? हा नुसता दिवा आहे, हा दिवा पेटलाय, कळवा त्यांना. काय ठेवला का इकडे? ही स्वाभिमानाची अभिमानाची मशाल आहे, ही मशाल आहे. आणि थापा खूप मारतात. मी मगाशी सुद्धा शाखा भेटीत सांगितलं होतं आणि तेव्हा माझ्या खरंच लक्षात नव्हतं. मी बोलल्यानंतर कोणीतरी सांगितलं की आज दिवांची जयंती आहे, दिवा पाटलांची, बरोबर ना? पण मी मनापासून बोललो होतो, मी काय ठरवून नव्हतं आलो. पण मी सांगितलं काय की आपण आपल्या मंत्रिमंडळात एक निर्णय घेतला. काय घेतला होता? काय? नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव? दिवा पाटलांचं. खरं म्हणजे या लोकांनी, म्हणजे मिंदेनी वगैरे एक नाटक मध्ये केलं होतं. नंतर माझ्याकडे टाकायला गेले. त्यांना म्हटलं बाळासाहेबांचं नाव देतोय, मग दिवांचं नाव आलं काय? मी म्हटलं नाही, स्थानिक लोकांची जी मागणी आहे ती तिच्या बरोबर मी आहे. आज जवळपास दीड वर्ष होऊन गेलं, दिवा पाटलांचं नाव अजूनही पत्ता नाहीये. संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नाव द्या हे आपण जाहीर केलंय, त्याचा अजून पत्ता नाहीये. काल अटल सेतूचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं. कुठे अटलजींचा फोटो आहे? अटलजींचा फोटो कुठे दिसला तुम्हाला? जाहिराती दिसला? त्या सेतूवरनं कोण चालत होतं एकटं? अटलजींचा भाजप आहे. कोणतरी बडबडलं, कारण जो हिंदू हृदय
सम्राट समृद्धी महामार्ग आहे त्याच्यावर म्हणे बाळासाहेबांचे फोटो कुठे? अहो तो तुम्हीच उद्घाटन केले, आम्ही केलं असतं तर आम्ही लावले असते. तुम्हीच केलं ना उद्घाटन. मग तुम्हाला तिकडे तुम्ही बाळासाहेब विसरला, तिकडे अटलजीला विसरला. उद्या हे जनतेचं काय, जनता सुखात आहे दुःखात त्यांना काय पडलेली नाहीये. आज सुद्धा यांना राम भरोसे राहावं लागतंय. जय श्रीराम, आम्ही पण म्हणतोय जय श्रीराम. पण आमचं हिंदुत्व हे त्यांच्यापेक्षा वेगळं आहे. हृदयात राम आमच्या आहे, जरूर आहे तर कोणी काढू शकत नाही. पण हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. आज जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये जाहीर केलं होतं की आप सब लोग, अमित शहानी जाहीर केलं होतं भाजपा को मतदान करो, आप सबको रामलल्ला का मोफत दर्शन घडेंगे. अरे मोफत दर्शन द्यायला काय तुमची प्रॉपर्टी आहे ती सगळ्यांचीच आहे. मला विचारतो तुम्ही आयोजित कधी जाणार? मी तर तुमच्या आधी 2 वेळा जाऊन पण आलो. मुख्यमंत्री होण्याच्या आधी गेलो आणि नंतर सुद्धा गेलो. आणि या वेळेला सुद्धा हा आनंदाचा दिवस आहे. मी टीका नाही करायला आलो. वर्षानुवर्ष जो एक राम मंदिराचा लढा चालला होता, अनेक कारसेवकांनी तिकडे रक्त सांडलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे, तुरुंगवास भोगलेला आहे. त्या सगळ्यांच्या संघर्षाची ती यशोगाथा आहे. आणि तो दिवस हा 22 तारखेला येतोय. मी कपाळकरंट नाहीये, पण त्या राम मंदिरासाठी सुद्धा शिवसेनेचं योगदान आहे. शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तेव्हा सगळेजण घाबरले होते. बाबरी पडली, कोळी पडली. भाजपवाले म्हणाले आम्ही नाही पडली, हे शिवसेनेचं काम असेल. सगळे घाबरले होते. पण एकटे, म्हणून त्यांना हिंदू नगर सम्राट म्हणतात की एकटे शिवसेना प्रमुख म्हणाले याला म्हणतात हिंदू हृदय सम्राट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहितीये राम नामाचा जप करत यांनी दिल्ली गाठली. अटलजी पंतप्रधान होते, आपण त्यांच्या सोबत होतो, पण राम मंदिर ते सरकार करू शकलं नाही. मोदीजी बसले पंतप्रधानपदी, पहिले 5 वर्ष आपण त्यांच्या सोबत होतो, नंतर सुद्धा होतो. पण तरी देखील ते राम मंदिराचा कायदा करून राम मंदिर करू शकले नाही. राम मंदिराचा न्याय, त्याचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. म्हणजे कष्ट कोणी घेतले, भोगलं कोणी, सोचलं कोणी आणि श्रेय कोण घेते. आज सुद्धा मी सकाळी निघताना एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत मी जे 22 तारखेला आपण काळाराम मंदिरात जातोय. काळाराम मंदिर माहिती आहे तुम्हाला? अनेक जणांना माहिती नसेल, नाशिकला आहे, पण त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. ज्या वेळेला स्पृश्य अस्पृश्य असा लढा होता, माझ्या आजोबाने त्याच्या विरुद्ध लढा दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याच वाईट रूढी परंपरा विरुद्ध लढा दिलेला आहे. आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम आमचा सुद्धा आहे आणि मंदिरात जाण्याचा अधिकार आमचा सुद्धा आहे, आम्हाला तो मिळाला पाहिजे, म्हणून काळाराम मंदिरात सत्याग्रह केला होता. तेच ते काळाराम मंदिर. आणि त्या काळाराम मंदिरात मी जाणार आहे 22 तारखेला. गोदावरीच्या तीरावरती आरती करणार आहे. आज सकाळी मी पत्रकार परिषद घेतली. रीतसर आमंत्रण राष्ट्रपतींना आपण देणार आहोतच, पण आज आपल्या सगळ्यांच्या वतीने मी 22 तारखेला काळाराम मंदिर आणि गोदा तीरावरती आरती करण्यासाठी देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना आमंत्रित केलेलं आहे. महामहिम राष्ट्रपती का? याचं कारण स्पष्ट आहे. राम मंदिराचं लोकार्पण होत आहे. यापूर्वी सोमनाथ मंदिराचं झालं होतं आणि सोमनाथ मंदिराची प्राण प्रतिष्ठापना ही तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाली होती. मग जर हा धार्मिक विषय असेल तर शंकराचार्याने बोलवलं पाहिजे. पण राजकीय तुम्ही करणार असाल तर राजकीय करू नका. कारण की केवळ आणि केवळ प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना नाही, तर आपल्या देशाच्या अस्मितेची प्राण प्रतिष्ठापना आहे. एक गौरवशाली दिवस आहे आणि त्या दिवशी खरं म्हणजे ती प्राण प्रतिष्ठापना ही राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे. एक वेगळा संदेश आपण जगाला दिला असता की आमच्याकडे महिला राष्ट्रपती आहे आणि आम्ही आमच्या जे अस्मितेचे प्रतीक आहे त्या प्रतीकाचं लोकार्पण आम्ही त्या देशाच्या सर्वोच्च पदी बसल्यात महामहिम राष्ट्रपती त्यांच्या हस्ते करतो आहोत. आणि मी आज हेही जाहीर करतो, राष्ट्रपती महोदयांनी यावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि खरंच त्या आल्या तर गाभाऱ्यामध्ये त्या आणि आरतीमध्ये सुद्धा त्यांच्या एकट्याचा फोटो येईल, आमचा कोणाचा फोटो येणार नाही. कळलं ना? मला काय बोलायचं तुमच्या लक्षात आलं असेल. कारण फोटोमध्ये एकच माणूस दिसतो. टीव्हीवरती आज दिसला अटल सेतूवरनं तो एक व्यक्ती चालते, एकच व्यक्ती. लोकार्पण केलं तर लोक कुठे आहेत?
या सगळ्या ज्या काही सोंग आणि ढोंग आहेत, आज सुद्धा मी इकडे येत असताना माझ्या टीव्हीवरती बातमी आली, उद्धव ठाकरेंचा ताफा आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा आम्हाला ओव्हरटेक करून तो असा गेला. ठीक आहे, ओव्हरटेक करून जाणार कुठे? आता तुम्हाला वाटतं ओव्हरटेक केलेलं आहे, अति घाई ते तुम्हाला ना, त्याच्यामुळे अति घाई ते करतायत, करू द्या. मग म्हटलं गेले कुठे बुवा? तर राम आपल्या त्या कुठल्या कोकणेश्वर मंदिरात गेले आणि साफसफाई करताना फोटो बघा तुम्ही, मुद्दा म्हणून ऑनलाईन फोटो आला असेल. चकाचक लादी, चकाचक लादी. अरे लादी स्वच्छ आहे, मंदिराची पवित्र लादी आहे, कशाला तुमच्या पावलाने ती अपवित्र करताय? लादी स्वच्छ आहे आणि तुम्हाला जर का साफसफाईचं काम करण्यात पाणी आलं असेल, तुम्ही कारभार कसला करताय? जसं माझ्यावरती टीका केली जाते, मी घर बसून काम केलं कारण माझ्या यंत्रणेवरती माझा विश्वास होता आणि त्या यंत्रणेनेच आज महाराष्ट्र वाचवलेला आहे, माझं श्रेय नाहीये. सगळे सत्ता कामगार वगैरे असताना सुद्धा साफ केलेली लादी मुख्यमंत्री पुसत असतील, पंतप्रधान पुसत असतील, तर या सगळ्या फाकड कथा हे आमचं हिंदुत्व नाहीये. नुसतं लादी स्वच्छ करणं हिंदुत्व नाही, मन आणि आमचं हृदय सुद्धा स्वच्छ आहे. तसं स्वच्छ हृदय असेल तरच ते हिंदुत्व खरं आहे. आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण एकवटलेला आहात, तुमच्यावरती एक जबाबदारी टाकतोय, पार पाडणार. कारण कल्याण लोकसभा मतदारसंघ हा एक वेगळा आहे. देशाच्या लोकसभेत 500-550 खासदार आहेत, किती आहेत? 500च्या वरती. पण सगळ्या देशाचं लक्ष या कल्याणकडे असणार आहे, कारण कल्याणमध्ये गद्दारांची घराणेशाही गाडून टाकायची आहे. गद्दार घराणेशाही, आणि ती गाणं अशी गाणं की छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याला ज्याने कलंक लावला, गद्दारीचा कलंक. इतिहासात गेलं तर गद्दारांना काय काय सजा दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी वाचलं तर कळेल. पण या निवडणुकीत ही गद्दारांची घराणेशाही अशी गाडा की पुन्हा महाराष्ट्रामध्ये गद्दारांची पिलावळ जन्माला येता कामा नये आणि त्याच्यासाठी आजपासून कामाला लागा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.